चला मित्रांनो, नमस्कार सर्वांना, गुड इव्हिनिंग. माझा आवाज येत आहे का? एकदा कमेंट करून मला सांगा, जेणेकरून जेव्हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यानंतर आपण सेशनला सुरुवात करणार आहोत. तर याच्यामध्ये आजचं हे आपलं पहिलं सेशन आहे. राहुरी ॲग्री अकॅडमीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामधल्या कृषी पदवी पूर्ण केलेल्या म्हणजे बीएस ॲग्री पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आगामी काळामध्ये येणाऱ्या जागा या सर्व गोष्टी पाहून कुठेतरी संदीप भुसारी सर आणि मी हे पहिल्यापासून आम्ही एक चांगले प्रोफेशनल पण सहकारी होतो. अगदी आम्ही जर एज्युकेशनली जर पाहिलं तर आम्ही बॅचमेट सुद्धा आहोत. तर कुठेतरी विचार हा आला डोक्यामध्ये की जर आज महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकॉस या नात्याने जेव्हा आपण या मार्केटमध्ये बघतो तेव्हा फक्त ॲग्रीच्या पूर्व परीक्षेसाठी किंवा टेक्निकलची तयारी करणाऱ्या मुलांसाठी, जसं की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल किंवा FSO असेल, फॉरेस्ट्री असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, ही तयारी करणारी मुलांसाठी जी पूर्व परीक्षेची परिपूर्ण तयारी आहे, ही परिपूर्ण तयारी करून कुठे घेता येऊ शकते. त्यावेळेस एक बेस्ट ऑप्शन आपल्याला सापडला तो म्हणजे कुठला, की जर ऑलरेडी राहुरी ॲग्री अकॅडमीचे मेन्सचे तुम्हाला क्लास उपलब्ध आहेत आणि ह्या मेन्सच्या क्लासमुळे पाठीमागच्या वर्षी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मुलांचं सिलेक्शन झालं, तर त्याच प्लॅटफॉर्मवरती आपण तुम्हाला पूर्व परीक्षेचा टार्गेट ओरिएंटेड किंवा एक्झाम ओरिएंटेड म्हणूयात आपण कंटेंट देऊ शकतो का. जेव्हा हा आमच्या मनामध्ये विचार आला तेव्हा त्याच वेळेस पूर्ण टीमचा होकार आला आणि फायनली तुमच्या समोर दिसतंय बघा, राहुरी पॅटर्न असं का म्हटलेलं आहे, कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जे अहिल्यानगर मधलं विद्यापीठ आहे, या विद्यापीठाने आजपर्यंत महाराष्ट्र शासनाला किंवा महाराष्ट्राच्या प्रशासनाला अगदी क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत असंख्य असे अधिकारी दिले आणि हे अधिकारी घडवण्यामध्ये महत्वाची जी भूमिका बजावली ती म्हणजे या विद्यापीठाच्या वातावरणाने. त्याच्यामुळं विद्यापीठामधलं अभ्यास करण्याचं वातावरण असेल, तिथल्या विद्यार्थ्यांचा किंवा मुलामुलींचा असणारा अप्रोच असेल किंवा तिथं असणारी शिस्त असेल, तर या सर्व गोष्टींना आपण महाराष्ट्राच्या बाकी जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो या उद्देशानेच हा प्लॅटफॉर्म तुम्हाला सुरू केलेला बघायला मिळेल. तर म्हणून ह्याला राहुरी पॅटर्न असं नाव दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये आता ही ऑनलाईन बॅच असणार आहे. येणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा जी 31 मेला पूर्व परीक्षेचा पेपर होणार आहे. या पूर्व परीक्षेसाठी ॲग्रीच्या जागा किती येतील याबद्दल माझं काही वक्तव्य नसेल, कारण की ॲग्रीच्या जागेबद्दल वक्तव्य हे मी सगळ्यात शेवटी तुम्हाला पण माहिती करतो, पण जे आहे ते करतो. आणि या सर्व गोष्टीचा विचार जर केला तर पूर्व परीक्षेची जी बॅच आहे ती तुम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळे फॅकल्टीज तुमच्या समोर दिसत आहेत. ऑलरेडी संदीप सरांनी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक फॅकल्टीला इंट्रोड्यूस करून दिलेलंच आहे, परंतु माझं एक कर्तव्य आहे किंवा मी एक या म्हणजे ह्या अकॅडमीचा भाग किंवा एक फॅकल्टी म्हणून बाकीच्याही फॅकल्टींबद्दल तुम्हाला ओळख करून दिली पाहिजे. सर्वप्रथम माझी ओळख तर तुम्हाला सर्वांना असेलच, कारण की मी स्वतः एक ॲग्रिकॉस आहे. मी सुद्धा राहुरी विद्यापीठामध्ये अभ्यास केलेला आहे. याच्यापूर्वी आयोगाच्या पूर्व परीक्षा अनेक दिल्या, मुख्य परीक्षा अनेक दिल्या, आयोगाच्या मुलाखती पण दिलेल्या आहेत. त्याच्यामुळेच विद्यापीठामधले जवळपास 99% मुलं तर मला ओळखतात. पण महाराष्ट्रामधले जे इतर ॲग्रिकॉस लोक आहेत, अगदी कोल्हापूर पासून गडचिरोली पर्यंत किंवा नंदुरबार पासून खाली सिंधुदुर्ग पर्यंत, तर या मुलांपर्यंत आपल्याला जो विषय आहे माझा वैयक्तिक माझा विषय असणारा कुठला आहे तर इंडियन पॉलिटी, राज्यव्यवस्था, हा विषय कसा सोपा करून देता येईल ह्याचाच प्रयत्न मी गेले काही वर्ष या क्षेत्रामध्ये करत आहे. जनरल एमपीएससी मध्ये राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, या मुलांनाही तुम्हाला माहिती असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून बरेच लोक ओळखतात. त्याच्यामुळे मी स्वतःला माझ्याबद्दल काही जास्त एक्सप्लेन करत नाहीये, हे तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये गणेश खेडकर सर आहेत बघा, जे तुम्हाला इतिहास आणि चालू घडामोडी हा विषय घेणार आहेत. सिद्धार्थ डावखर सर आहेत, जे तुम्हाला जनरल सायन्स सब्जेक्ट घेणार आहेत. अखिलेश खिस्ते सर आहेत, जे तुम्हाला भूगोल हा विषय शिकवणार आहेत. मी स्वतः वैयक्तिक राज्यशास्त्र हा विषय शिकवणार आहे. प्रीतम पाटील हे तुम्हाला अर्थशास्त्र विषय शिकवतील, म्हणजे इकॉनॉमी हा विषय शिकवतील. आणि अभिषेक ठिगळे सर जे आहेत ते तुम्हाला सीसॅट बद्दल जो क्वालिफाईंग पेपर आहे तुमचा, म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक विद्यार्थी हा सीसॅट क्वालिफाय करतोच, कारण की पॅसेजचा असणारा जो डिफिकल्टी लेवल आहे ती इझी टू मीडियम स्वरूपाची.
त्याच्यामुळे 200 पैकी 66 मार्क तुम्हाला हे इझिली तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही तो पेपर क्वालिफाय करू शकता. पण सगळं कट ऑफ जे ठरणार आहे हे तुमचे जीएसच्या पेपरवरती ठरणार आहे. आणि जेव्हा तुम्ही जीएसच्या पेपरला समोर ठेवता त्यावेळेस तुम्ही 2024 ऍग्रीचं कट ऑफ जर बघितलं तर ते 200 पैकी 90 मार्कांचं कट ऑफ लागलं होतं. समथिंग पॉईंट प्लस मायनस काहीतरी होते, बट 90 प्लस लागलं होतं. अगदी तुम्हाला सांगेल तर मी 2024 ची राज्यसेवेची प्रिलियम पण दिली होती. त्या ऍग्रिकल्चरच्या मेन्सला पण मी क्वालिफाय होतो, म्हणजे प्री क्वालिफाय केली होती, बट मी मेन्सला गेलेलो नव्हतो. त्याचं कारण ही तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहेच, बरेच वेळा युट्यूबवरती बोलताना सांगितलेलं आहे. कारण की माझा प्रॉब्लेम काय की दिलेला शब्द पाळणे आणि त्या शब्दामुळे कुठेतरी मला मेन्स परीक्षा देता आली नाहीये बघा. असो, परंतु याच्या पाठीमागून कुणाच तरी एकाच तिथं कल्याण होईल, कुणीतरी ती एक जागा घेईल, ती मुख्य परीक्षा कोणतरी पास होईल, या गोष्टीचं मित्रांनो मला काय आहे समाधान आहे. ओके, सो उशीर न करता आज आपण आपल्या या विषयाचं नक्की सिलेबस डिकोडिंग करा म्हणतो आपण, किंवा या विषयामध्ये नक्की आहे तरी काय, आयोग नक्की काय पद्धतीने प्रश्न विचारतोय, त्या सर्व गोष्टींचं डिस्कशन आपण आज एकदम थोड्या वेळामध्ये करणार आहोत. तर मित्रांनो लक्ष द्या सगळ्यांनी, मी शिकवत असताना तुम्ही याच्यापूर्वी किती वाचलेलं आहे किंवा वाचलेलं नाही याचा विचार मी करत नाही. मी असं समजेल की तुम्ही सध्या सगळे फ्रेशर आहात, मी असं समजेल की तुम्ही ऑलरेडी आता कुठेतरी मेन्सच्या अनुषंगाने प्रिलिम्सची तयारी करताय ती मुलं आहात. तो त्याच्यामुळे जरी जुनी मुलं असली त्यांनी पण असं समजू नका की सर खूप बेसिक पासून होतंय. मला शिकवत असताना अगदी बेसिक लेवलचा मुलगा आणि अगदी हाय लेवलचा मुलगा या दोघांचाही विचार करूनच तुम्हाला कंटेंट द्यावा लागतो. बट जेव्हा हा विषय आपला शिकून होईल, मी तुम्हाला आज ऑनलाईन स्वरूपामध्ये, ठीक आहे, ऑफलाईनला जर मी तुम्हाला बोललो तर मुलं परत विसरून जातात किंवा मी परत विसरून जाऊ शकतो. आज मी तुम्हाला ऑनलाईन बोलतोय, म्हणजे मी आज जे बोलतोय ते पुढच्या 6 महिन्यानंतर पुन्हा तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये ऐकू शकता, परत ते बघू शकता किंवा तुम्ही ते युट्यूबला टाकू शकता. मी तुम्हाला ओपनली आणि फ्रँकली सांगतो, ते म्हणजे जे पूर्व परीक्षेचे 15 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आपल्या विषयाचे, म्हणजे माझ्या विषयाचे. किती? 15 प्रश्न. हे 15 प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी, म्हणजे हे 30 मार्कांसाठी जो आपला विषय विचारला जाणार आहे, तर याच्यामध्ये मी शुअर सांगतो या 15 पैकी 14 प्रश्न, मी 15 पैकी 15 म्हणत नाही, 15 पैकी 14 प्रश्न हे फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या लेक्चर मधून बघायला मिळतील. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की ज्याने माझ्या सब्जेक्टला वैयक्तिक आपले लेक्चर केलेले आहेत ना, त्याने ना कुठलं पुस्तक त्याला वाचण्याची गरज आहे, ना त्याला कुठल्या नोट्स वाचण्याची गरज आहे. एवढं जरी केलं तरी तुम्हाला 14 प्रश्न मी लाईन टू लाईन दाखवणार परीक्षेमध्ये, हे तुम्हाला आज सांगतो. का? कारण की गेल्या काही वर्षांपासून करत असलेले पेपरचे अनालिसिस, तो इथं तुम्हाला 14 जर पडले, म्हणजे तुम्हाला इंटू 2 जर केलं तर तुमचे 30 पैकी 28 मार्कांची मी तुम्हाला खात्री या आपल्या लेक्चर मधून नक्कीच देत आहे. सो त्याच्यामुळं तुमच्या रिझल्ट मध्ये हा विषय खूप महत्वाची भूमिका ठरवणार आहे. सो त्याच्यामुळे सिरियसली लेक्चर करा. ज्या ज्या ठिकाणी तुमचे डाऊट असतील, बेसिक असो, मीडियम असो, हाय लेवल असो, ते डाऊट मला तुम्ही क्लासमध्ये विचारा, लाईव्ह सेशन मध्येच तुम्ही मला सेशन मध्ये विचारू शकता. जर अपवाद केसमध्ये जर एखादा डाऊट मला आलाच नाही, आता गेल्या 2-3 वर्षांमध्ये असं कधी झालं नाही की मला जमलेलं नाही, मी म्हटले की नंतर सांगतो, बट तरी पण तुम्हाला मी म्हणेल की जर असा एखादा डाऊट असेल की जो माझ्या वाचण्यामध्ये नाहीये, तर त्यावेळेस मी तुम्हाला चुकीच तर काय सांगणार नाही बघा. मी तुम्हाला प्रामाणिकपणे ऍक्सेप्टन्स ठेवून एकच सांगेल, ते म्हणजे की मी तुम्हाला वाचून नंतर मला उद्या त्या लेक्चरमध्ये सांगतो. त्याच्यामुळं प्रश्न विचारायला अजिबात कुणीही मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे आपलं लेक्चर जरी ऑनलाईन असलं तरी सुद्धा माझ्यासमोर फक्त आता कॅमेरा आहे बाळांनो. आता माझ्यासाठी विद्यार्थी म्हणजेच कॅमेरा आहे, आणि जेव्हा मी कॅमेऱ्याकडे बघून शिकवतोय त्यावेळेस मला असं नाही वाटलं पाहिजे की मी कुठेतरी एकटा बरोबर करतोय. म्हणजे जसं ऑफलाईन सेशन मध्ये आपलं 2 वे कम्युनिकेशन असतं, विद्यार्थी बोलतात, शिक्षक बोलतात आणि ते इंटरॅक्शन होतं, तर त्याच पद्धतीने आपल्याला तुम्ही ज्या ठिकाणी राहून किंवा ज्या ठिकाणी बसून हे लेक्चर बघताय, कोण लायब्ररीमध्ये असेल, कोण घरात असेल, कोण शेतात असेल किंवा कोण कुठेही असेल, तर तिथं राहून तुम्ही जर लेक्चर हे बघत असाल तर तुम्ही तिथूनही बिनधास्तपणे मला प्रश्न विचारू शकता, ज्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करेल. पण जी कमेंटमेंट मी तुम्हाला दिलेली आहे की 15 पैकी 14 प्रश्न हे माझे येतील, तर हे 100% येणार आहेत. माझं वाक्य तुम्ही काय ध्यानात ठेवा. आता उशीर न करता आपण आपल्या डायरेक्ट विषयाला जाऊन बोलूयात. तुम्ही बघा बेसिकली अभ्यास करताना 3 शब्द कुठेतरी हे ऐकले असतील बघा. पहिला शब्द आहे राज्यशास्त्र, दुसरा शब्द आहे राज्य व्यवस्था, आणि तिसरा शब्द आहे तो म्हणजे राज्य घटना. बघा, राज्यशास्त्र, राज्य व्यवस्था आणि राज्य घटना
हे तीनही शब्द तुम्ही आजपर्यंत कुठे ना कुठे ऐकलेले आहेत. जर तुम्ही एमपीएससी करताय तर तुम्हाला हे 3 शब्द तुमच्या कानावरती पडलेले आहेत. म्हणजे आपल्याला आज काय करायचं माहितीये का, की त्या शब्दाला व्यवस्थितपणे बघायचं की त्या शब्दाला म्हणायचं काय. आता याच्यामध्ये जर तुम्ही थोडं बारकाईने बघितलं तर ह्याला इंग्लिशमध्ये तुम्ही पॉलिटिकल सायन्स म्हणाल, राज्यशास्त्राला. राज्यव्यवस्था म्हणजे इंडियन पॉलिटी म्हणाल त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये. आणि राज्यघटनेला तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हणू शकता, किंवा भारताचं संविधान असंही म्हणू शकता. थोडं मायक्रो जर ऑब्झर्वेशन तुम्ही ह्याच्यामध्ये केलं तर एक गोष्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला जाणवते ते म्हणजे बघा, 3 शब्द जे आहेत ना याच्यामध्ये, तर राज्य अधिक शास्त्र बनलेलं आहे, राज्य अधिक व्यवस्था बनलेली आहे, आणि राज्य अधिक घटना बनलेली आहे. म्हणजेच काय हो, या तीनही शब्दांमध्ये एक शब्द तुम्हाला रिपीट आलेला बघायला मिळेल. तो शब्द म्हणजे कोणता आहे, तर तो आहे राज्य. त्याला आपण काय म्हणूयात, द स्टेट. क्लिअर. राज्य किंवा द स्टेट हा शब्द तुम्हाला इथं बघायला मिळेल. मग जेव्हा मी राज्य या गोष्टी हा येतोय आवाज. जेव्हा मी तुम्हाला राज्य या गोष्टींचा विचार करून मी बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारतो, त्यावेळेस मुलांना मी प्रश्न काय विचारतो, की मला तुम्ही राज्य आणि राष्ट्र म्हणजे स्टेट आणि दुसरा नेशन, या दोन शब्दामध्ये नक्की अर्थ काय, ह्याचा दोन्ही मधला फरक काय, हा प्रश्न माझा बेसिक असतो. डिफरन्स बिटवीन टू वर्ड्स, फर्स्ट वन स्टेट अँड सेकंड वन नेशन. सो बऱ्याच लोकांची एक मनामध्ये पहिला विचार काय येतो माहितीये का, की सर स्टेट म्हणलं की आम्हाला समोर काय येते, महाराष्ट्र स्टेट. स्टेट म्हणलं की आम्हाला येते कर्नाटक स्टेट, उत्तर प्रदेश स्टेट, बिहार स्टेट, समथिंग समथिंग असे भारतातले जे 28 स्टेट्स आहेत तर ते समोर येत आहेत. आणि नेशन म्हणलं की आमच्या समोर राष्ट्र येतोय हा शब्द. मग इथं राष्ट्र हा शब्द मराठीमध्ये अर्थ होतोय ना. मग जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर त्याला तुम्ही राष्ट्राचं शास्त्र म्हणायला पाहिजे होतं, राष्ट्राची व्यवस्था म्हणायला पाहिजे होतं, किंवा राष्ट्राची घटना असं म्हणायला पाहिजे होतं. बट म्हटलं काय जातंय तर राज्याची घटना, राज्याची व्यवस्था आणि राज्याचं शास्त्र. मग हा फरक काय, एक लक्षात ठेवा, ते म्हणजे काय, की राज्य आणि राष्ट्र ह्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा फरक किंवा बेसिक फरक जो आहे तो म्हणजे काय, की राज्य हे बाळांनो राजकीय एकक आहे बघा. स्टेट इज अ पॉलिटिकल युनिट आहे. परंतु राष्ट्र हे कुठलंही एकक नाहीये, लक्षात ठेवा. राष्ट्र ही काय माहितीये का, ही एक तुमची भावना आहे, ही तुमची एक इमोशनल बाजू आहे तुमच्या मनामध्ये. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं झालं, बेस्ट एक्झाम्पल, आता वर्ल्ड कप सुरू आहे बरोबर. आता कोण कोणावर खेळतं हे मला काय माहित नाही एवढं, बट असं आपण समजूयात की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनल मॅच होऊ शकते, असं जर आपण म्हटलं, किंवा भारत किंवा दुसरा कुठलाही देश तुम्ही तुमच्या लेवलने कन्सिडर करा. सपोज तुम्ही, आता मी जेव्हा तुम्ही म्हणता तर तुम्ही स्वतःला ठेवायचे, तुम्ही असाल किंवा मी असेल. जर तुम्ही नागरिक कोण आहात, भारतीय आहात बरं का, नागरिक कोण आहात, भारतीय आहात. परंतु तुम्ही राहताय कुठं, ऑस्ट्रेलियामध्ये राहताय. मॅचचं सोडून द्या, तुम्ही नागरिक कुठले आहात, भारताचे, तुम्ही राहताय कुठं, ऑस्ट्रेलियामध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही काय राहताय तर ऑस्ट्रेलियामध्ये तुम्हाला जॉब आहे, खूप चांगलं पॅकेज तुम्हाला तिथे मिळतंय. त्याच्यामुळे तुम्हाला ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंट काय करते, तिथं पेमेंट करतंय. तिथं राहताय तुम्ही, राहायची व्यवस्था खूप चांगली आहे तुमची. आणि अशामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाची फायनल जी क्रिकेटची मॅच आहे वर्ल्ड कपची, T20 वर्ल्ड कपची, ही मॅच तुम्हाला कुठे झालेली बघायला मिळते, ऑस्ट्रेलियामध्ये. म्हणजे बघा, राहताय ऑस्ट्रेलियात, जॉबला ऑस्ट्रेलियात, तिथलं सगळी व्यवस्था तुम्ही वापरताय ऑस्ट्रेलियाची, आणि मॅच सुद्धा कुठे आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे. मला तुम्ही कमेंट करून सांगा बरं, त्यावेळेस तुम्ही सपोर्ट भारताला करताल का ऑस्ट्रेलियाला करताल? चला, जे लाईव्ह मुलं आहेत ना त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा, तुम्ही सपोर्ट कोणाला करताल? काय वाटतं तुम्हाला, तुम्ही सपोर्ट कोणाला करताल? वाटण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय तुम्ही डायरेक्ट सांगा मला, भारत किंवा ऑस्ट्रेलिया.
आणि सांगा, बिंदासपणे सांगा. ऑब्व्हियसली तिथं प्रत्येक जण सपोर्ट कुणाला करणार आहे, तर तो भारताला करणार आहे. भारताला म्हणजे इंडियाला करणार आहे, आपल्या इंडियाच्या टीमला करणार आहे. मग असं का बरं झालं? तुम्ही तर भारताचे नागरिक आहात, तुम्ही भारतात राहत नाही, तुम्ही ऑस्ट्रेलियात राहताय, तरी पण सपोर्ट तुम्ही भारताला करताय. मित्रांनो, ही जी भावना आहे ना, ही भावना म्हणजे काय माहितीये का? राष्ट्र आहे. ही जे इमोशन्स आहेत ना, ही कन्सेप्ट म्हणजे काय आहे? राष्ट्र आहे. आणि ह्या राष्ट्र या संकल्पनेला कुठेही कसल्याही लिमिटेशन्स नसतात, त्याला कुठलेही बाउंड्रीज नसतात. तुम्ही कुठेही गेला तर राष्ट्र ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. मग राष्ट्र ही भावना तुम्हाला कुठे बघायला मिळते? जेव्हा क्रिकेटची मॅच सुरू असते. राष्ट्र ही भावना तुम्हाला कुठे बघायला मिळते? जेव्हा आपल्या देशाचं कुठल्या देशासोबत पुढे युद्ध सुरू असतं कधी कधी. किंवा राष्ट्र ही भावना तुम्हाला कुठे बघायला मिळते? जर तुम्ही कधी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर जर रेल्वेने प्रवास केला तर तुम्हाला समजेल राष्ट्र म्हणजे काय. कारण की त्या रेल्वेच्या डब्यामध्ये एकाच धर्माचे लोक नसतात ना, वेगवेगळ्या धर्माचे लोक तिथे बसलेले असतात, परंतु तो प्रवास होईपर्यंत सगळे एकमेकांना सहकार्य करत असतात. कारण की त्यावेळेस तुमच्या मनामध्ये भावना काय असते माहितीये का? मी भारतीय आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ह्याला काय म्हणलं जातं? राष्ट्र म्हणलं जातं. ज्याला कुठल्या लिमिटच नसतील, ज्याला कुठल्या बाउंड्री नसतील, ज्याला कुठं सॉव्हरेनिटी नसेल, तर त्याला तुम्ही लिमिट म्हणू शकता का? लिमिट म्हणू शकत नाही. आणि ज्या गोष्टीला लिमिट नाहीये ते राज्य असू शकत नाही. म्हणून मित्रांनो, आपल्या सब्जेक्टमध्ये सुरुवात कशाने केलेली आहे? तर राज्य या शब्दाने केलेली आहे. म्हणून मी कॉमन शब्द काढला याच्यामधला कुठला? राज्य हा शब्द काढला. मग राज्य ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी किंवा राज्य हे बनतं कसं, हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. राज्य बनण्यासाठी बाळांनो 4 गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे तिथे एक निश्चित काय असलं पाहिजे? क्षेत्र असलं पाहिजे. जर निश्चित क्षेत्र असेल तर तिथल्या ज्या बाउंड्रीज आहेत, तिथल्या ज्या सीमाज आहेत, ज्याला आपण म्हणतो सीमा किंवा बाउंड्री म्हणतो, तर ह्या सीमा बाउंड्री तिथे असणार आहेत जर निश्चित क्षेत्र असेल तर. दुसरं, त्या क्षेत्रावरती राहत असणारी काय असली पाहिजे? तिथं लोकसंख्या असली पाहिजे, पॉप्युलेशन तिथं असली पाहिजे. तिसरी गोष्ट, तिथं एक शासन असलं पाहिजे त्या क्षेत्राला चालवण्यासाठी, गव्हर्नमेंट असलं पाहिजे. आणि चौथा घटक तिथं आवश्यक असणार आहे, तो म्हणजे काय? ते जे क्षेत्र असणार आहे ना, ते पूर्णपणे सार्वभौम क्षेत्र असलं पाहिजे, सॉव्हरेन असलं पाहिजे. सॉव्हरेन असणं म्हणजे काय? स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम असणे. आता समजून घ्या, क्षेत्र, लोकसंख्या, शासन आणि सार्वभौम मीन्स एरिया, बाउंड्रीज, पॉप्युलेशन, गव्हर्नमेंट आणि सॉव्हरेन ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. जेव्हा हे 4ही क्रायटेरिया पूर्ण होतात त्यावेळेस समजायचं की ते क्षेत्र काय म्हणलं जातं? राज्य म्हणलं जातं. मग आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर भारत सुद्धा एक राज्य आहे बरं का. इंडिया इज ऑल्सो स्टेट. त्याच्यामुळे त्याला मी काय म्हणलं? द स्टेट इज अ पॉलिटिकल युनिट. राज्य हे काय आहे? राजकीय एकक आहे. मग यात जर तुम्ही पाहिलं, ह्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देईल म्हणजे ते म्हणजे बाबा कोणतं? की तुमची पृथ्वी आहे, म्हणजे आपली पृथ्वी आहे. हे काय आहे? इक्वेटर आहे, विषुववृत्त आहे. हा उत्तर गोलार्ध, हा दक्षिण गोलार्ध. भारत कुठं आहे? उत्तर गोलार्धामध्ये आहे. तसंच हा पश्चिम गोलार्ध आणि हा पूर्व गोलार्ध, जर मधून मी लाईन मारली तर उभी. भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे, म्हणजे भारताचं लोकेशन कुठं आहे? इथं आहे. म्हणजे पृथ्वीचं जर टोटल तुम्ही हे काउंट केलं, काय एरिया जर काउंट केला, तर असं समजा की हा सर्कल 100% आहे. या सर्कलची किती स्ट्रेंथ आहे? 100% आहे. या 100% पैकी जर तुम्ही अनालिसिस केलं तर सर्वांना माहिती आहे ना, ह्याच्यामध्ये 71% काय आहे? वॉटर आहे. आणि राहिलेले 29% काय आहे? लँड आहे, म्हणजे जमीन आहे. मग जर यात जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुम्हाला भारताचं जे क्षेत्र आहे हे पूर्ण पृथ्वीच्या म्हणजे आउट ऑफ 100% जर विचार केला तर भारताचं 0.5% एवढी मालकी भारताची, एवढं क्षेत्र भारताचं. आणि त्यातली त्यात जर भारताने फक्त जमिनीचा विचार जर केला तर पूर्ण जमिनीच्या म्हणजे 29% जमिनीच्या 2.4% जमीन जी आहे ही भारताच्या नावावरती आहे. ही कोणाच्या नावावरती आहे? भारताच्या नावावरती आहे. आता समजून घ्या स्टेट कसं भारत बनतंय. भारताचं निश्चित काय झालं? क्षेत्र झालं. म्हणजे इथं भारताचं क्षेत्र आपण 2.7 2.8 म्हणू शकतोय का? नाही, कारण की आपण दुसऱ्या देशात लगेच जाऊ ना, ते देश परत भांडत बसेल आपल्या बरोबर की तुम्ही आमच्यात कसं काय आला. त्याच्यामध्ये तर निश्चित काय झाल्या? सीमा झाल्या. त्यानंतर ना लोकसंख्या, इथं राहत असणारी लोकसंख्या आहे. शासन, इथं असणारं आपलं सुद्धा एक स्वतःचं शासन आहे. आणि हा भाग कसा आहे? सार्वभौम आहे. सार्वभौम असणं म्हणजे काय?
पॉलिटिकल कन्सेप्ट आहे बघा. सार्वभौम असणं म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम असलं पाहिजे. स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतः सक्षम असणं म्हणजे तो प्रदेश कसा असणं, सार्वभौम असणं. म्हणजे जगामध्ये 1945ला ज्यावेळेस दुसरं महायुद्ध संपलं, बरोबर का, 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला हिरोशिमा नागासाकी या दोन शहरावरती अणुबॉम्ब टाकले होते. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, ज्याला आपण संयुक्त राष्ट्र संघटना म्हणतो, तर ही संघटना स्थापन झाली आणि या संघटनेच्या माध्यमातून जगामध्ये शांतता पसरवण्याचं काम केलं. आज गतीला जर तुम्ही पाहिलं तर 190 पेक्षा जास्त देश हे युनायटेड नेशनचे मेंबर कंट्रीज आहेत आणि युनायटेड नेशनचे जेवढे काही मेंबर कंट्रीज आहेत त्यातला प्रत्येक कंट्री हा कसा आहे, सार्वभौम आहे. स्वतःचे निर्णय तो स्वतः घेऊ शकतो. कुठल्याही भागामध्ये, अंतर्गत भागामध्ये असो किंवा बहिर्गत भागामध्ये असो, इंटरनली असो किंवा एक्सटर्नली असो, निर्णय कोण घेऊ शकतो, स्वतः तो देश घेऊ शकतो. किंवा त्यालाच आपण पॉलिटीच्या अर्थाने राज्य म्हणूयात. हे राज्य स्वतःचे निर्णय घेऊ शकतं. त्याच्यामुळे जगातलं प्रत्येक राज्य हे कसं आहे, सॉवरेन आहे किंवा कसं आहे ते सार्वभौम आहे. हे झालं राज्य. हे सर्व गोष्टी मिळून काय बनतात, राज्य बनतात. सो जगातला जो प्रत्येक देश तुम्ही कुठेतरी वाचता भूगोलामध्ये, तर ते प्रत्येक देश काय माहितीये का, पॉलिटिकली एक राज्य आहे, ते काय एक स्टेट आहे. मग तुम्हाला जर आता समजून घ्या, पुढं तुम्हाला जर एखादं स्टेट चालवायचंय, तर हे स्टेट चालवण्यासाठी तुम्हाला काय लागतील, लॉ लागतील. काय असला पाहिजे, लॉ असला पाहिजे, कायदा असला पाहिजे. आता मी जर ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, जेव्हा मी तुमच्याशी या गोष्टी बोलेल, मी बेसिकली प्रश्न विचारतो की लॉ म्हणजे काय, कायदा म्हणजे काय. सो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ह्या वेगवेगळ्या येतात, कारण की प्रत्येक जण स्वतःच्या मर्जीने लॉ म्हणजे काय बघत असतो. मग लॉ म्हणजे काय, तर जनरली आपण ढोबळमानाने काय म्हणतो, रूल्स अँड रेग्युलेशन, बरोबर. मग माझा हा मुद्दा आहे की जगात जेवढे काही स्टेट आहेत त्याच्यामधला असा कुठला स्टेट आहे का की जे कायद्याशिवाय जिवंत राहिले किंवा कायद्याच्या आधाराशिवाय ते चालतंय. म्हणजे कुठला असा देश आहे मला सांगा सिंपल, की तिथं कायदा नाहीये. तुम्हाला प्रश्न पडून तुम्हाला उत्तर मिळू शकतं की नॉर्थ कोरिया सर आहे. नॉर्थ कोरियाचं उदाहरण आपण कुठं बघितलं, सगळ्यात जिवंत लॉकडाऊन मध्ये बघितलं, कोरोना आला होता त्यावेळेस. मला वाटतं सकाळी 10-11च्या बातम्या बघत असताना अशी बातमी बघितली होती की मी 2 पेशंट सापडले कोरोनाचे, कुठं, नॉर्थ कोरियामध्ये. संध्याकाळी 5-6 तर बघतो तर नॉर्थ कोरियामध्ये एक पण पेशंट नाही. मग त्या पेशंटला काय केलं, मारून टाकलं किंवा ते मृत्युमुखी पडले. म्हणजे तिथला तो रूल अँड रेग्युलेशन आहे ना. भारत हे डेमोक्रेटिक कंट्री आहे, भारत हे सोशलिस्ट कंट्री आहे, भारत हे सॉव्हरियन कंट्री आहे, भारत हे सेक्युलर कंट्री आहे, तसेच भारत हे रिपब्लिक कंट्री आहे. म्हणून आज आपण भारतामध्ये राहतो. याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये, लक्षात ठेवा, भारतामध्येच नाही तर जगातला कुठलाही देश असू द्या किंवा कुठलंही राज्य असू द्या जे कायद्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. म्हणजेच नो एनी वन कंट्री एक्झिस्ट विदाउट लॉ. कळतंय. फक्त मुद्दा काय माहितीये का, की हा लॉ 2 प्रकारचा असतो. एक असतो रिटर्न स्वरूपाचा आणि दुसरा असतो अनरिटर्न स्वरूपाचा, म्हणजे लिखित आणि अलिखित. मग तुम्ही जेव्हा लिखित आणि अलिखितला डिस्ट्रीब्यूट करता किंवा डिफरन्शिएट करता, तेव्हाच तुम्हाला माहिती आहे, उदाहरण याची सुद्धा, की तुम्ही ब्रिटन हे एक्झाम्पल देता अलिखित राज्यघटनेचं, आणि भारत असेल, कॅनडा असेल, चायना असेल, अमेरिका असेल, तर ही उदाहरणं तुम्ही कुठली देता, लिखित राज्यघटनेची उदाहरणं देतात. आता लॉ म्हणजेच काय, तर त्या देशाचा मूलभूत कायदा असतो. द बेसिक फंडामेंटल, हे लॉचं काय असतं, स्ट्रक्चर असतं. म्हणजे जर लिखित एखादा कायदा असला तर तो त्या देशातला बेसिक फंडामेंटल लॉ असणार आहे. अलिखित असला तरी पण तिथला तो बेसिक फंडामेंटल लॉ असणार आहे. मग हे लिखित आणि अलिखितचा अर्थ काय होतो, तुम्हाला एक सिंपल सांगतो. एक शब्द लक्षात ठेवा, ते म्हणजे काय, डिकोड. आता डिकोड करणं म्हणजे काय करणं, थोडक्यात एकत्रीकरण करणं. जे विस्कटलेलं आहे ना त्या सगळ्याला एकत्रीकरण करणं. आणि जेव्हा तुम्ही हे एकत्रीकरण करता तेव्हा तुमचं जो लॉ आहे तो कसा बनतो, रिटर्न बनतो. तिथं प्रोव्हिजन असतात मात्र ते डिकोड केलेलं नसतं, तेव्हा ते प्रोव्हिजन कशा बनतात, अनरिटर्न बनतात. म्हणजे आज ब्रिटनमध्ये तुम्ही काय म्हणू शकता की ब्रिटनमध्ये आज सुद्धा काही तरतुदी लिखित स्वरूपात आहेत, मात्र त्या काय केलेल्या नाहीत, डिकोड केलेल्या नाहीये. त्याच बाजूला भारताला आपण काय म्हणतो की 26 नोव्हेंबर 1949 ला आपलं संविधान आपण ज्यावेळेस अडॉप्ट केलं, स्वीकृत केलं,
त्यावेळेस आपण कॉन्स्टिट्यूशन आपलं सगळं काय केलं होतं, डिकोड केलं होतं. म्हणून लिखित स्वरूपाच्या संविधानाचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? भारत आहे. आणि जगामधल्या सर्वात मोठ्या किंवा सर्वात लार्जेस्ट ज्याला म्हणूयात आपण कॉन्स्टिट्यूशनचं एक्झाम्पल कोणतं आहे? आपला भारत देश आहे. क्लिअर? सो या गोष्टी तुम्हाला काय करणं, समजून घेणं गरजेचं आहे. हे बघा, कधीही अभ्यास करताना मला वाटतं की तुम्ही बेसिक पासून हाय लेवल गाठा. नाहीतर सुरुवातीला जर अगदी हाय लेवलची पुस्तकं, नोट्स म्हणा किंवा प्रश्न म्हणा जर सोडवायला लागला तर तो विषय तुम्हाला अवघडच जाणार आहे. बट त्याच्या अगोदर तुमची त्या विषयाबद्दलची गोडी निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे आणि हळूहळू तुम्ही त्या विषयामध्ये डेप्थ मध्ये गेलं पाहिजे. आणि सेम आपल्या स्वरूपामध्ये लेक्चरमध्ये हेच होणार आहे की तुम्हाला बेसिक पासून हाय लेवलच्या सर्व गोष्टी या लेक्चरमध्ये बघायला मिळतील. फक्त एक लक्षात राहू द्या की तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला कशाची आहे, जे मी शिकवतो ते पेपरमध्ये आलं पाहिजे. हे तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला आहे, कारण की मला पुढच्या वर्षीच्या बॅचेसला काही शिकवायचं आहे. आणि जेव्हा मी पुढच्या बॅचेसला काही गोष्टी शिकवल त्यावेळेस मला असं वाटतं त्यावेळेस मला असं वाटतं की त्या पेपरमध्ये हायलाइट झाल्या पाहिजेत. तो हे झालं बेसिक इंट्रोडक्शन अगदी लॉ या शब्दाबद्दल किंवा स्टेट या शब्दाबद्दल. मग जर पुढे जाऊन पाहिलं तुम्ही तर कॉन्स्टिट्यूशन किंवा इंडिया दॅट इज भारत म्हणतो आपण, हे सुद्धा एक काय म्हणूयात आपण स्टेट आहे. बरोबर? आणि ह्या स्टेटसाठी एक लॉ आहे आणि हे लॉ म्हणजेच आपल्या देशाचं काय आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे. पाठीमागच्या स्लाइडवरती जर गेलो तर तुम्हाला अर्थ समजून जाईल बघा. राज्य घटना म्हणजे काय? लॉ. घटनेचा अर्थच काय होतो? लॉ होतो. म्हणजे एखाद्या देशाचा कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना किंवा संविधान. म्हणजे प्रॉपर संविधानाचा अर्थ काय होतोय? राज्यघटना होतोय किंवा संविधान होतोय, राज्याची कायदा. त्यानंतर राज्याची व्यवस्था, जो मॅनेजमेंट म्हणतो, राज्य हे मॅनेजमेंट करण्यासाठी एक सिस्टीम उभारलेली आहे ना, तर त्या सिस्टीमचा अभ्यास करणे म्हणजे राज्याच्या व्यवस्थेचा अभ्यास करणे. आणि राज्याचं शास्त्र, आता बघा तुम्हाला की याचं बेसिक एक्झाम्पल देतो, ते म्हणजे काय, आपण 11वी-12वी सायन्सने सगळे पासआउट झालेलो आहोत. कोण डबल ग्रुप असेल, कोण सिंगल ग्रुप असेल, अर्थातच पीसीबी ग्रुप असेल किंवा इंजिनिअरिंग असेल तर पीसीएम ग्रुप असणार आहे त्यांचा. याच्यामध्ये आपल्याला सायन्समध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र असे विषय होते. भौतिकशास्त्र, बायोलॉजी, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, जीवशास्त्र झालं, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स. त्या जीवशास्त्रामध्ये पण दोन परत बॉटनी आणि झुलॉजी हे प्रकार पडायचे, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. म्हणजे बघा प्रत्येक शब्दाला शास्त्र हा सफिक्स जोडलेला आहे, प्रिफिक्स नाही बघा, सफिक्स जोडलेला आहे. मग शास्त्र हा शब्द कधी जोडला जातो? ज्यावेळेस त्या गोष्टीचा सायंटिफिकली स्टडी केला जातो तेव्हा शास्त्र हा विषय जोडला जातो. मग इथं राज्याला शास्त्र हा विषय जोडलेला आहे. इथं मध्ये तुम्हाला सायन्स आणायचंय का? नाहीये. इथं तुम्हाला काय आणायचंय माहितीये का? इथं विचारवंत आणायचे आहे किंवा इथं आपण म्हणूयात की आयडिओलॉजी मध्ये आणायचे आहे. विचारधारा किंवा आयडिओलॉजी तुम्हाला मध्ये आणायचे आहेत आणि ह्याचा आधार घेऊन राज्याचा अभ्यास करायचा आहे. त्यावेळेस तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करणार आहे. मग एरिस्टॉटल झालं, कार्ल मार्क्स झालं, रुसो झालं, तर ह्यांनी जे वेगवेगळे सिद्धांत मांडले त्या सिद्धांताचे, त्यांनी सिद्धांत कशाचे मांडले? राज्याचे मांडले. तर त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे राज्याचा अभ्यास करायचा आहे. कळतंय? मग आपण पुन्हा ज्यावेळेस आपल्या राज्यसेवेच्या प्रिलिमच्या पेपरवरती जातो, तुम्ही 2021, 2022, 2023, 2024 आणि अगदी 2025 ह्या सर्व पेपरचं म्हणजे ह्या 5 पेपरचं जर अनालिसिस केलं तर एक गोष्ट क्लिअर आहे, यामध्ये जे 15 प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत हे 15चे 15 प्रश्न हे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन आणि इंडियन पॉलिटी म्हणजे सिस्टीम यावरती क्वेश्चन आलेले आहेत. आणि तुम्हाला राज्यशास्त्रीय अर्थाने तुम्हाला प्रश्न कुठे येणार आहेत बघा, आता मुख्याला वगैरे जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिसर्च हा विषय काय करता बघता किंवा हा विषय ज्यावेळेस तुम्ही शिकता त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की PSIR चा अर्थ काय होतो. चालतंय? तर या गोष्टी आय होप की तुम्हाला समजल्या असतील आणि जेव्हा या गोष्टी तुम्हाला समजतील त्याच वेळेस पुढे तुम्हाला जायला काय होईल, कॉन्फिडन्स निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की मार्क्स सुद्धा तुम्हाला मिळणं हे तुमचं सध्याचं काय असली पाहिजे, प्रायोरिटी असली पाहिजे. मग आपलं कॉन्स्टिट्यूशनच्या अर्थाने दोन गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. एक म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 या दोन गोष्टी.
मग ह्या दोन गोष्टी काय लक्षात ठेवायच्यात, कारण की या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 ला आपलं कॉन्स्टिट्यूशन आपण अडॉप्शन केलेलं आहे, स्वीकृत केलेलं आहे. आणि 26 जानेवारी 1950 ला आपलं संविधान आपण काय केलेलं आहे, इम्प्लिमेंट केलेलं आहे, त्याची अंमलबजावणी केलेली आहे. कळतंय? म्हणून आपण दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस कोणता दिवस साजरा करतो, तर तो प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो किंवा तो रिपब्लिक डे म्हणून सेलिब्रेट करतो. आणि 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करतो, जो 2015 पासून तो दिवस आपण साजरा करतो. मग जेव्हा ह्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही बघता, हे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे समजा, त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळी कलम आहेत, वेगवेगळी अनुसूच्या आहेत, एक प्रियम्बल सुद्धा आहे. त्या वेगवेगळ्या भागांमध्ये मूलभूत हक्क आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, नागरिकत्व आहे, आणीबाणी आहे, घटना दुरुस्ती आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला त्या 15 मार्कांसाठी किंवा 15 प्रश्नांसाठी. मार्कांसाठी नाही म्हणू शकत आपण, प्रश्नांसाठी म्हणूयात, कारण की 15चे 30 मार्क तुम्हाला कन्सिडर करावे लागतात. तो हे सगळं ह्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे आहे ना, त्या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे, म्हणजेच आपल्याला 15 प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. समजतंय? मग ह्याला थोडं आपण व्यवस्थितपणे बघूयात. बघा, घटनेचा आपण म्हणूयात की ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणूयात, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, म्हणजे अगदी ब्रिटिशांच्या कालावधीपासून 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते स्वातंत्र्य 1947चा इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट पर्यंत जे जे कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट होत गेल्या किंवा जी प्रोसेस होत गेली, तिथपासून ते अगदी आजपर्यंत म्हणजे टिल 2025 पर्यंत तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा सगळा आढावा घ्यायचा आहे. हा त्याचा अर्थ होतो. मग जेव्हा तुम्ही याबद्दल व्यवस्थितपणे बघूयात, त्यावेळेस आपल्या कॉन्स्टिट्यूशनची जी तयार करण्याची भूमिका निभावली महत्वाची, ती म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, संविधान सभेने, त्याला संविधान सभा असं म्हणलं जातं. आणि या संविधान सभेने पुढे जाऊन 1949 ते स्वीकृत केलं आणि पुढे जाऊन ते लागू केलेलं आहे. कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली जर तुम्ही पाहिली, तर या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या अनुषंगाने तुम्हाला या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचं स्ट्रक्चरच्या ऐवजी आपण म्हणूयात की फॉर्मेशन कसं झालं, त्याचा आधार काय होता, त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं होतं, त्यानंतर त्याचं वर्किंग कसं होतं, नेक्स्ट वन कोणत्या कोणत्या कमिटीज होत्या, किंवा वेगवेगळ्या फॅक्ट्स, ज्याला आपण वेगवेगळे तथ्य म्हणतो, तर या तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये बघावं लागतील. जेव्हा इथून पुढचा लेक्चर असेल त्यामध्ये हाच टॉपिक आपण सुरू करणार आहोत, कारण की हा पार्ट तुमचा इतिहासामध्ये कव्हर होऊन जाईल. त्यानंतर ना कॉन्स्टिट्यूशन फायनली तुम्ही अडॉप्ट केल्यानंतर कॉन्स्टिट्यूशनचे फीचर्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, घटनेची वैशिष्ट्य तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग तुम्ही जर कुठलंही पुस्तक वाचलं किंवा नोट्स वाचल्या, तर त्याच्यामध्ये घटनेची वैशिष्ट्य दिलेली आहेत, किती 10, 15, 20 पर्यंत दिलेली आहेत वैशिष्ट्य. पण मला असं वाटतं की आपल्या घटनेमध्ये आर्टिकलचा जर विचार केला तर ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये 395 कलम, भागांचा विचार जर केला तर 22 भाग, शेड्यूल्स ज्याला आपण अनुसूचित किंवा परिशिष्ट म्हणूयात, ओरिजिनली 8 होती, किंवा प्रियम्बल ज्याला आपण घटनेची प्रस्तावना म्हणूयात, समरी ऑफ कॉन्स्टिट्यूशन मीन्स प्रियम्बल, ही 1 होती. तो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या प्रत्येक गोष्टीच भारतीय राज्यघटनेचं काय वैशिष्ट्य. तुम्ही असं म्हणू शकत नाही की ह्यातली 4 वैशिष्ट्य म्हणजे 4 परिशिष्ट महत्वाचे आहेत, ह्यातले 2च भाग महत्वाचे नाहीयेत. प्रत्येक भाग, प्रत्येक कलम, प्रत्येक परिशिष्ट किंवा प्रियम्बल किंवा आपलं संविधानच, प्रत्येक भाग हा काय आहे, महत्वाचा आहे. बट आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करताना समोर काय ठेवायचे आहे, परीक्षा. परीक्षेला काय अपेक्षित आहे, आयोगाची डिमांड काय आहे, ती पूर्ण आपल्याला करायची आहे. आणि ही पूर्ण करत असताना आपण कॉन्स्टिट्यूशनला वेगवेगळ्या भागांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे. जसं की बघा, कॉन्स्टिट्यूशनचे आपण जर ओरिजिनली 22 भाग म्हणलं तर त्यामध्ये भाग पहिला, भाग दुसरा, भाग तिसरा, भाग चौथा आणि भाग 4A असे सुरुवातीचे हे भाग. यामध्ये भाग एक मध्ये कलम 1 ते 4 पर्यंतच्या तरतुदी आपल्याला सांगता येतात. 2 मध्ये 5 ते 11 पर्यंतच्या तरतुदी, 3 मध्ये 12 ते 35च्या तरतुदी, 4 मध्ये 36 ते 51च्या तरतुदी आणि 4A मध्ये 51A च्या तरतुदी तुम्हाला सांगता येतात.
मग आता याची टायटल काय असणं गरजेचं माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. तर युनियन अँड इट्स टेरिटरी, म्हणजे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र मराठीमध्ये त्याला तुम्ही म्हणाल. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे सिटिझनशिपचा आहे, नागरिकत्वाचा सिटिझनशिप. तिसरा भाग आहे तो म्हणजे फंडामेंटल राईटचा, मूलभूत हक्कांचा. चौथा आहे तो राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे. 4A जो आहे त्याला आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणूयात किंवा मूलभूत कर्तव्य म्हणूयात. तो बेसिक लेवलला जोडाला वगैरे क्वेश्चन आले त्याच्यापूर्वी सुद्धा. तुम्ही असं नाही म्हणू शकत की खूपच अवघड क्वेश्चन येतात. इझी लेवलचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येतात. आणि आजच्या ह्या एका लेक्चर मधून राज्यसभेचा किमान एक तरी प्रश्न तुम्हाला दिसणार. म्हणजे असं कुठलं लेक्चर नसेल की त्याच्यामधून तुम्हाला फायदा काय होणार नाही त्याचा. तर हे झाले सुरुवातीचे भाग. मग यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर कलम 1 पासून ते 51A पर्यंतचा हा पहिला टप्पा आहे पॉलिटीचा. यात जर तुम्ही अनालिसिस केलं तर जवळपास 6 ते 7 प्रश्न आयोगाचे एवढ्या टॉपिक मधून, हे सगळे सेपरेट टॉपिक आहेत, यांच्यामधून 6 ते 7 प्रश्न काय होतात बनतात. कळतंय? आणि जर तुमचे हे 6 ते 7 प्रश्न बनतायत तर मला असं वाटतं की जवळपास तुमचा 45 ते 50% एरिया जो आहे किंवा जो पार्ट आहे या सब्जेक्टचा तो इथून कव्हर होतोय. त्याच्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला किंवा हे टॉपिक अभ्यासण्यासाठी तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी होणं खूप गरजेचं असणार आहे. प्रॅक्टिकल क्वालिटी समजून घेणं तुम्हाला इथे गरजेचं असणार आहे. फक्त पाठांतरावरती भर नक्की द्या, मी तर म्हणेल पाठांतरावरती भर द्या, पण पाठांतर सुद्धा करताना समजून घेऊन जेव्हा तुम्ही पाठांतर करताना त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स हा टप्प्याटप्प्याने दिवसेंदिवस तो वाढत असतो. तो या गोष्टी आपल्याला या पहिल्या टप्प्यामध्ये बघायच्या आहेत. त्यानंतर ना पॉलिटीचा दुसरा टप्पा सुरू होतो. त्या दुसऱ्या टप्प्याला मी काय म्हणतो, गव्हर्नमेंट म्हणूयात. आणि जेव्हा तुम्ही हे गव्हर्नमेंट अभ्यासता त्यावेळेस हे गव्हर्नमेंट तुम्हाला कंपॅरिझनने अभ्यासायचं आहे. म्हणजे 51A च्या नंतर तुम्हाला अभ्यास हा तुलनात्मक करायचा आहे. मग आपल्या भारतामध्ये जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन ओरिजिनली आपण अडॉप्ट केलं होतं तर हे अडॉप्ट केलेलं कॉन्स्टिट्यूशन 2 लेवलच्या गव्हर्नमेंटवरती बेसिस होती किंवा त्याचा आधार होता. एक म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि दुसरं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट. बघा, केंद्र शासन आणि राज्य शासन. प्रत्येक शासनाचे वेगवेगळे टप्पे असतात किंवा वेगवेगळे ऑर्गन्स असतात, अंग असतात ज्याला म्हणूयात आपण. परंतु जर घटनेत तुम्ही बघितलं तर आता पेन थोडा मी चेंज करतो बघा याच्यामध्ये. तर घटनेमध्ये भाग 5वा जो आहे 5वा तो केंद्राच्या तरतुदीबद्दलचा आहे. त्यानंतर भाग 6वा जो आहे हा राज्याच्या तरतुदीचा भाग आपल्याला सांगता येऊ शकतो. क्लिअर? मग या केंद्राच्या तरतुदीच्या भागाचे वेगवेगळे ऑर्गन कोणते कोणते सांगता येतात तुम्हाला. जर ते केंद्राचे असतील तर तेच राज्याचे असणार आहे, कारण की तिथं काही कंपॅरिझन दिले. एक असेल एक्झिक्युटिव्ह, दुसरा असेल लेजिस्लेचर आणि तिसरा असेल ज्युडिशरी. सेम इथं सुद्धा 3 भाग असणार किंवा 3 ऑर्गन असतील. एक असेल एक्झिक्युटिव्ह, दुसरा असेल लेजिस्लेचर आणि तिसरा असेल ज्युडिशरी. म्हणजे ह्याला आपण काय म्हणूयात, हे कार्यकारी मंडळ असेल, हे न्याय मंडळ असेल आणि हे कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ आणि हे न्याय मंडळ असेल. कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ आणि न्याय मंडळ तिघांची काम बघा बरं काय काय. तर देशामध्ये कुठलाही कायदा बनवायचा असेल तर ते कायदा बनवण्याचं काम कोणाचं असतं, कायदे मंडळाचं म्हणजे लेजिस्लेचरचं. सो व्हॉट इज द मेन वर्क ऑफ लेजिस्लेचर, हे काय सांगू शकतो आपण, टू मेक लॉज. ओके, टू मेक लॉज हे ह्याचं महत्वाचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ना जे केलेले कायदे आहेत त्या कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं पण गरजेचं असतं, अंमलबजावणी करणं गरजेचं असते. तर हे अंमलबजावणी करणं काम कोणाचं आहे, एक्झिक्युटिव्हचं आहे, कार्यकारी मंडळाचं आहे. पण लक्षात ठेवा, भारतामध्ये कुठलाही कायदा जर बनवायचा असेल ना तर त्यासाठी आधार काय असलं पाहिजे, तुमच्या देशाचं संविधान असलं पाहिजे. सो प्रत्येक कायदा हा संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच बनवला पाहिजे. आणि जेव्हा हा कायदा हा संविधानाच्या चौकटीमध्ये बसतोय किंवा नाही बसत हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस तो रोल कोण पार पाडतं, ज्युडिशरी पाडतो. तो प्रोटेक्टर ऑफ कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधानाचं संरक्षण करणं हे काम कोणाचं आहे, ज्युडिशरीचं आहे. पण भारताचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का, की भारत जो एक देश आहे त्याच्यामध्ये 28 राज्य आहेत. भारतामध्ये जरी वेगवेगळी राज्य असली तरी सुद्धा भारतामध्ये सगळ्या राज्यांसाठी एकच संविधान आहे. तो आपलं वन नेशन वन कॉन्स्टिट्यूशन असं फीचर आपल्या भारतात बघायला मिळतं, जे युनिटरी फीचर आपल्याला सांगता येऊ शकतं. फेडरल फीचर सांगता येईल का, नाहीये. सो राज्यामध्ये संविधान असल्याचा काही प्रश्न येत नाही ना. मग जे केंद्राला आहे तेच फक्त राज्यांना असेल, परंतु ह्याची प्रोव्हिजन
ही भारताच्या संविधानामध्ये केली जाईल, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य या दोघांच्याही तरतुदीचा उल्लेख केला असेल. जसं की भाग 5 मध्ये केंद्राच्या तरतुदी आहेत आणि भाग 6 मध्ये राज्याच्या तरतुदी सांगितलेल्या आहेत. आता यात बघा व्यवस्थितपणे अजून थोडं, यात जर तुम्ही बघितलं तर कार्यकारी मंडळामध्ये काय काय येतं, तर यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचा राष्ट्रपती येतो, म्हणजे प्रेसिडेंट येतो. त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट येतो, उपराष्ट्रपती. त्यापुढे प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान येतो. काउन्सिल ऑफ मिनिस्टर केंद्रीय मंत्रिमंडळ येतं आणि अटॉर्नी जनरल ज्याला आपण महान्यायवादी म्हणतो, तर ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. कुठले कुठले? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी, जो केंद्राचा सर्वोच्च कायदा प्राधिकारी असतो, जे घटनात्मक पद आहे कलम 76 नुसार. तर हे झालं कार्यकारी मंडळ. तेच तुम्ही जेव्हा तुलना करून राज्यामध्ये बघाल तर त्यावेळेस तुम्हाला इथं राज्यपाल, त्यानंतर जर तिकडे राष्ट्रपती असेल तर इकडे काय असेल? राज्यपाल असेल. जर तिकडं पंतप्रधान असेल तर इकडे कोण असेल? मुख्यमंत्री असेल. इकडे केंद्रीय मंत्रिमंडळ तर इकडं राज्य मंत्रिमंडळ असेल. इकडे अटॉर्नी जनरल असेल तर इथं ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असेल. म्हणजे इकडे महान्यायवादी तर इकडे काय असेल? महाधिवक्ता असेल. हे झालं कार्यकारी मंडळ, ज्यांचं काम काय आहे? कायद्याची अंमलबजावणी करणं. केंद्रामध्ये कायदेकारी मंडळ म्हणून कोण काम करतं? संसद करतं, पार्लमेंट. आणि त्याच वेळेस राज्यामध्ये कायदे बनवण्याचं काम कोण करतं? स्टेट लेजिस्लेचर म्हणजे राज्य विधिमंडळ हे काम करत असतं बघा. मग काही राज्यामध्ये ते 2 सभागृह असणार आहे, तर काही राज्यामध्ये 1 सभागृह असणार आहे. जे सभागृह कोणतं असतं? विधानसभा असतं. प्रश्न असतो फक्त विधान परिषद असण्याचा किंवा नसण्याचा. आणि ज्युडिशरीचं, भारताच्या ज्युडिशरीचं एक वैशिष्ट्य आहे बघा, मी सांगेल तुम्हाला. ज्युडिशरीचं वैशिष्ट्य म्हणजे भारताची ज्युडिशरी ही कशी आहे माहितीये का? तर ती इंडिपेंडेंट ज्युडिशरी, स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. तसेच ह्या ज्युडिशरीचं फीचर जे आहे ते कसं आहे? युनिटरी आहे. म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठल्याही प्रत्येक अधिकाराची विभागणी केली केंद्र आणि राज्यामध्ये, परंतु न्यायिक अधिकारांची विभागणी भारताच्या राज्यघटनेमध्ये केलेली नाही. कारण की भारताची राज्यघटनेमधली न्यायव्यवस्था जी आहे ही एकात्मिक स्वरूपाची, युनिटरी स्वरूपाची आहे आणि ती स्वतंत्र स्वरूपाची आहे. स्वतंत्र म्हणजे काय? ही ज्युडिशरी या एक्झिक्युटिव्ह पासून स्वतंत्र आहे, इंडिपेंडेंट आहे. आर्टिकल 50 आपण घटनेचं शिकतो. त्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. मग इथं तुम्ही सुप्रीम कोर्ट बघणार आहे कम्पॅरिझन करताना, आणि इथं तुम्ही हायकोर्ट बघणार आहे. तो विचार करा, जवळपास 1 2 3 4 इथले 5 इथले 4 9 झाले, त्यानंतर इथले 10 11 12 13, जवळपास 13 ते 14 टॉपिक हे तुम्हाला सगळे कम्पॅरिझन करायचे आहे. कळतंय? म्हणजे तुमचे जे 6 ते 7 सांगितले मी 51 पर्यंत, त्यानंतर जवळपास 6 ते 7 प्रश्न हे तुमचे या सर्व टॉपिक वरती बनलेले तुम्हाला बघायला मिळतात. कळतंय? आणि हे झालं मूळ घटनेतलं. परंतु जेव्हा पुढे जाऊन लोकल गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने काही तरतुदी झाल्या, त्यावेळेस 2 तरतुदी झाल्या. एक म्हणजे 73वी घटना दुरुस्ती आणि दुसरी म्हणजे 74वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती 1992, 74वी घटना दुरुस्ती 1992. काय फरक आहे? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला तुम्ही पंचायत राज म्हणता, तर तिथल्या तरतुदी 73 मध्ये आहेत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या तरतुदी 74 मध्ये आहेत. समजते? मग या 2 घटना दुरुस्त्यांचा अभ्यास करणे म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करणे. मग ह्या 2 घटना दुरुस्त्यांचा अभ्यास करताना तुम्हाला कोणते कोणते भाग ऍड केले? जसं की बघा, इकडं 9वा भाग आहे ज्याला पंचायती असं म्हटलं जातं. त्यानंतर इकडे 9A हा भाग ऍड करण्यात आला. त्यानंतर इकडे 243 या कलमामध्ये 243A पासून 243O पर्यंतची कलम जोडली. तसंच इकडे 243P पासून 243ZG पर्यंतची कलम जोडली. किंवा या घटना दुरुस्तीने आपल्या घटनेमध्ये 11व्या नंबरचं परिशिष्ट जोडलं, इकडं 12व्या नंबरचं परिशिष्ट जोडलं. तो इथं सुद्धा काय आहे? थोडक्यात तुलनात्मक अभ्यास आहे. इथं सुद्धा काय आहे? कंपॅरिझन आहे. आणि जेव्हा तुम्ही हे कंपॅरिझन करता, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट जमायला पाहिजे, ते म्हणजे काय? की तुम्हाला ज्या ठिकाणी, आता पाठीमागचा स्लाइड असू दे किंवा ही स्लाइड असू द्या, ज्या ठिकाणी तुम्हाला एक्सेप्शन सापडतात, अपवाद सापडतात, त्या ठिकाणी आयोगाचा काय बनलेला आहे? क्वेश्चन बनलेला आहे. हा एरिया किंवा हा अप्रोच तुमचा अभ्यास करताना असला पाहिजे. बाकी पाठांतर करणं आणि तुमच्या ह्या अभ्यासामध्ये फरक हाच आहे की तुम्ही डायरेक्ट क्वालिटीमध्ये आउट ऑफ मार्क घेता. का? कारण की तुम्ही अभ्यास करताना केलेलं कंपॅरिझन
आणि त्यामधून तुम्ही शोधलेले एक्सेप्शन, जेव्हा ह्या गोष्टींचं कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस समजून जायचं की तुम्ही बरोबर चांगल्या पद्धतीने आणि कॉन्फिडन्सने पुढे चाललेला आहात. चालतंय. तर या गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत बघा. राहिला प्रश्न कुठला? 2 ते 3 मार्कांसाठी अजून आपल्याला काय करावं लागतं? बघा आता मूळ घटनेमध्ये केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी जर दिलेली आहे तर केंद्र आणि राज्यामधलं रिलेशन सुद्धा दिलं असणार आहे, सेंटर आणि स्टेट मधलं. हा एक सेपरेट टॉपिक आहे. कुठला? सेंटर आणि स्टेट मधलं रिलेशन, केंद्र राज्य संबंध ज्याला तुम्ही म्हणता, किंवा राज्याच्या अंतर्गत भागामध्ये इंटरस्टेट रिलेशन, राज्य राज्यांचं रिलेशन सुद्धा हे याच टॉपिक मध्ये तुम्हाला अभ्यासावं लागतं. पण लक्षात ठेवा की जेव्हा देश धोक्यामध्ये येतो, आपला भारत हे राज्य जर जेव्हा धोक्यामध्ये येतं किंवा एखाद्या परकीय देशाने आपल्यावरती आक्रमण केलं किंवा आपल्या देशामध्ये सशस्त्र उठाव झाला, त्यावेळेस देशाचं सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकतं, देशाची सुरक्षा धोक्यामध्ये येऊ शकते, त्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यामध्ये येऊ शकते. त्यावेळेस तुम्हाला आवश्यकता कशी असते? इमर्जन्सीची आवश्यकता असते. सो लक्षात कायम ठेवा, इमर्जन्सी हा टॉपिक सुरुवातीला शिकू नका. केंद्र राज्य टॉपिक जर चांगला तुम्हाला समजला त्याच नंतर इमर्जन्सी हा टॉपिक तुम्ही वाचला पाहिजे. कळतंय? कारण की इमर्जन्सी हा टॉपिक फक्त या टॉपिकचं काय आहे, या टॉपिकची जर चांगली बाजू असेल, म्हणजे केंद्राचे आणि राज्याचे जर चांगले संबंध असतील, कुठंच काय वाद नसतील किंवा भांडण नसतील, तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जिथं जिथं वाद झालेत केंद्र आणि राज्यांचे, तिथं तिथं उगम कशाचा झालाय? इमर्जन्सीचा झालाय. अजून समजलं नसेल तर सांगतो तुम्हाला, प्रेसिडेंट रूल हा शब्द तुम्ही ऐकला असेल बघा, म्हणजे राष्ट्रपती राजवट हा शब्द ऐकला असेल, तिथला उगम किंवा तो शब्द तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. समजतंय? तर मी जवळपास तुम्हाला 13 ते 14 प्रश्नांचं रेकॉर्डिंग करून दिलेलं आहे की तुम्हाला काय काय करायचं आहे. दुसरं म्हणजे सगळ्यात शेवटी ऑदर पार्ट जो आहे आपल्या घटनेमधला, जो अगदी मायनर आहे परंतु यावरती आयोग तुम्हाला अगदी 1 किंवा 2 पण क्वेश्चन बनवताना बघायला मिळतं, ते म्हणजे वेगवेगळ्या बॉडीज. मग त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतील किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतील, म्हणजे ज्याला आपण घटनात्मक किंवा बिगर घटनात्मक संस्था म्हणतो. सिंपल ध्यानात ठेवा, एखादी संस्था ही घटनात्मक संस्था कधी असते माहितीये का? जेव्हा त्या बॉडीला कुठल्याही आर्टिकलचा सपोर्ट असतो, ते काय झालं? घटनात्मक. किंवा जर त्या बॉडीला आर्टिकलचा कुठलाच सपोर्ट नसेल तेव्हा ते काय झालं? बिगर घटनात्मक झालं. मग जसं की आता तुम्ही बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, यूपीएससी, एसपीएससी म्हणजेच एमपीएससी, एसपीएससी म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्राचं आहे म्हणून त्याला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणलं जातं. त्यानंतर ना नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब एक्सेट्रा, असे वेगवेगळे कमिशन आहेत, बॉडीज आहेत की ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणून आपल्याला बघायला मिळतात. कारण का? इलेक्शन कमिशन आर्टिकल 324 मध्ये आहे, यूपीएससी एसपीएससी 315 मध्ये 315 मध्ये आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट 338 मध्ये आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब 338A मध्ये आहे. सो इथं बेस काय आहे? सपोर्ट आर्टिकलचा आहे ना, म्हणून तिथं ते कॉन्स्टिट्युशनल बॉडी असणार आहे. बट अशा काही बॉडीज असतात की ज्याला कॉन्स्टिट्युशनचा किंवा कुठल्याही आर्टिकलचा कसला सपोर्ट नसतो, त्याला तुम्ही नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणणार आहे. जसं की नॅशनल वुमेन कमिशन, बघा त्याला आपण नॅशनल वुमेन कमिशन म्हणूयात, नॅशनल मायनॉरिटी कमिशन, स्टेट वुमेन कमिशन, असे वेगवेगळे जे कमिशन आहेत ज्याला कुठल्या आर्टिकलचा बेसच नाहीये, तर ते सगळे कसे असतील? नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतील. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश एवढा आहे की जे पॉलिटिक्सचे 15 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत, हे 15 प्रश्न जर तुम्हाला आउट ऑफ बरोबर आणायचे आहेत तर तुमचं रेफरन्स पुस्तक जे आहे, बरेच लोकांचा प्रश्न असतो त्याचा रेफरन्स काय होतो, तर एम लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक आहे जे इंग्लिश मधून आहे. जर तुम्हाला इंग्लिश मध्ये तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर इंग्लिश मधून ते वाचू शकता, किंवा याचाच मराठी अनुवाद जो आहे, ट्रान्सलेशन मराठीमध्ये आहे, तेही तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतं. तर यात रेफरन्स ह्या व्यतिरिक्त काही वाचू नका. त्यानंतर ना रेफरन्स वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे काय की या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला पीवायक्यू, ओके, पीवायक्यू 2 वेळा सोडवायचे आहेत. इथे मी कसं केलंय बघा, पीवायक्यू सी आणि पीवायक्यू असं काय लिहिलंय माहितीये का? पीवायक्यू कंटेंट पीवायक्यू, ह्याचा अर्थ असा होतोय की तुम्हाला सुरुवातीला पीवायक्यू त्या टॉपिकचे बघायचे आणि ते पीवायक्यू तुम्हाला सोडवायचे नाहीयेत.
जस्ट फक्त तुम्हाला ते पीवायक्यू यासाठी बघायचे आहेत की नक्की तुम्हाला त्या टॉपिक मधलं वाचायचं काय काय. जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी समजतील त्यावेळेस तुम्ही इम्प्लिमेंट इथं करा, म्हणजे ते तुम्ही वाचा, कंटेंट वाचा. आणि जेव्हा तुमचा कंटेंट वाचून होईल त्यानंतर पुन्हा एकदा पीवायक्यू सोडवा. त्यावेळेस तुम्ही जे वाचलंय ते बरोबर वाचलंय का चूक वाचलंय हे चेक करण्यासाठी काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. हा काय असला पाहिजे मित्रांनो, तुमचा या विषयाचा अभ्यास करताना अप्रोच असला पाहिजे. मी तर म्हणतो जीएसच्या प्रत्येक सब्जेक्टचा अप्रोच हाच असला पाहिजे. बरेच मुलं काय करतात, कंटेंट खूप वाचतात, प्रश्न सोडवत नाहीत, म्हणून परीक्षेला स्कोर कमी होतो. बट पीवायक्यू नंतर कंटेंट परत पीवायक्यू जर वाचलं तर रिझल्ट येण्याची शक्यता जास्त असते आणि अगदी हमखास रिझल्ट येतोच. कारण की आपली टेक्निकलची जी पोस्ट आहे यासाठी कट ऑफ जर बघितलं, जे कट ऑफची सध्या रेंज आहे त्यामध्ये तुम्हाला 2026 मध्ये कसं पण अभ्यास करून 120+ मार्क घ्यायचे आहेत. ते येऊ शकतात का, माझं उत्तर असेल हो येऊ शकतात. काय येऊ शकतात, कारण की जर तुम्ही तिथं क्वांटिटीपेक्षा अभ्यास जर क्वालिटी अभ्यास केला तर राहिलेल्या वेळामध्ये, म्हणजे तुमच्याकडे आता जवळपास मार्च एप्रिल मे 90 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. या 90 दिवसामध्ये तुम्ही अगदी प्रत्येक दिवसाला एक जरी मार्क कमवला, आणि असा एखादा दिवस आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्क येऊ शकतात, या जर गोष्टी केल्या तर तुम्ही आरामामध्ये 120+ मार्क मित्रांनो घेऊ शकता. तो माझी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट असेल ती म्हणजे की हा विषय तुम्हाला खूप वेगळ्या अँगलने समजून घ्यायचा आहे. कारण की याच्यापूर्वी हा विषय बऱ्याच लोकांनी वाचला आहे. कारण की आता मी दरवर्षी बऱ्यापैकी विद्यापीठामध्ये लेक्चर घेण्यासाठी येतो. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये 2-3 दिवस लेक्चर मी घेत असतो. 7-8 तास सेशन घेत असतो. पण ते फास्ट ट्रॅक रिव्हिजन असतं आपलं, म्हणजे सुपर फास्ट रिव्हिजन असतं. मी वाचलेलं आहे असं गृहीत धरून ते लेक्चर मी घेत असतो. पण जर तुम्ही ऑलरेडी हा विषय वाचला असला तर मी तुम्हाला शब्द देतो, तो म्हणजे काय की जेव्हा तुम्ही माझ्याकडून हा विषय पूर्ण संपून आपला एंड होईल का, त्यानंतर तुमचा या विषयाकडे बघण्याचा अप्रोच पूर्णपणे बदललेला असणार आहे. बदललेला असणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त जगापेक्षा वेगळं काय येणार आहे का, नाही, सगळं व्यवस्थितपणे जमणार आहे. तुमचा फक्त डोक्यात काय असणार आहे की परीक्षेत मला मार्क चुकणार नाही पाहिजे. तिथं मी वाचतोय किती, किती पुस्तकं वाचतोय, किती नोट्स वाचतोय किंवा काय करतोय यापेक्षा मला मार्क किती येत आहेत, तुमचा ह्या गोष्टीवरती विश्वास असायला सुरुवात होणार. तो मित्रांनो पुन्हा एकदा मी सांगेल तुम्हाला, पुन्हा एकदा सांगेल की ही जी पूर्व परीक्षेची सरांनी सुरू केलेली जी बॅच आहे याच्यामध्ये प्रत्येक फॅकल्टी हा जवळपास बघा 6 वर्ष 7 वर्ष त्यानंतर 7 वर्ष, म्हणजे 5 वर्षांपेक्षा ऍव्हरेज जास्त प्रत्येक जण फॅकल्टी तुम्हाला एक्सपिरियन्स असलेला दिसत आहे. आणि जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स फॅकल्टी या गोष्टी शिकवतात, कुठे गेलं, जेव्हा एक्सपिरियन्स फॅकल्टी तुम्हाला शिकवतात तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच त्याचं कन्वर्जन निकालामध्ये झालेलं बघायला मिळतं. याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत. प्रत्येक विषयाचे तुम्हाला फॅकल्टीज त्या विषयाचे प्रॉब्लेम सांगणार आहेत. डाऊट सेशन म्हणजे किंवा ह्यामध्ये 10 टेस्ट सिरीज तुम्हाला असणार आहेत. सीसॅट विषयाचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. आणि विशेष म्हणजे संदीप सरांचं सुद्धा तुम्हाला मेंटरशिप राहणार आहे बघा. तो 15 फेब्रुवारी पासून ही बॅच सुरू झालेली आहे. परंतु जे लोक हे कुठेतरी पुढे जाऊन रेकॉर्डेड लेक्चर जेव्हा बघतील तर त्यांना सुद्धा हे उपलब्ध रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर मिळून जातील. सो तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत सरांचा जो टेलिग्राम चॅनल आहे बघा @राहुरी ऍग्री अकॅडमी, तर हा चॅनल तुम्ही जॉईन केला पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला सर अपडेट देतात. किंवा हा नंबर तुम्हाला खाली दिलेला आहे बघा 702827 67 69 यावरती तुम्ही माहिती घेऊ शकता. बॅच बद्दलची सर्व माहिती तुम्हाला सर देतील किंवा सरांची टेक्निकल टीम तुम्हाला माहिती देईल. सो आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजलेल्या असाव्यात. जर समजल्या असतील तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. सो तोपर्यंत मित्रांनो थांबूयात, आपण भेटूयात पुढच्या नवीन सेशन मध्ये. थँक्यू सो मच.